नमस्कार. आता हे जे होतं आयुष्यभरात कर्मापासून फटकळपणे वागणं आणि त्याच्यापासून अपेक्षा न ठेवता वागणं, त्यातून काय निर्माण होतं याच्याबद्दल ज्या कल्पना आहेत त्या आता 7व्या प्रकरणात आपण बघूया. मरावे कसे आणि मरणाला कसे सामोरे जावे असं या प्रकरणाचं शीर्षक आहे. आपला जन्म होतो तेव्हा जन्म होतो हे आपल्याला कळत नाही, परंतु तो जन्म जगताना हळूहळू वय वाढते तसे माणसे मरतात हे आपल्याला कळू लागते. ती माणसे सर्वसाधारणपणे म्हातारी असतात. कधी कधी माणसे अकाली मरतात हेही आपण बघतो आणि काही माणसे अपघाताने जातात याबद्दल आपण वाचतो किंवा दुसऱ्याचे मरण ऐकून आणि अनुभवून आपण आश्चर्यचकित होतो. माणसे जवळची ओळखीची असली तर आपण दुःखी होतो. कधी कधी विपन्नावत असलेली आपली अगदी जवळची माणसे गेली तर त्यांचे हाल संपले, ते बरे झाले असेही आपण म्हणतो आणि आपण आपल्या मृत्यूचा विचार तर मधून मधून करतोच. मरणानंतर काय होते किंवा माणूस मरतो तेव्हा तो खरंच मरतो की केवळ त्याचे शरीर आणि मन आणि बुद्धी लयाला जाते आणि त्याच्यातली ऊर्जा आसमंतात विरून जाते आणि परंतु दुसरे शरीर मन घेऊन प्रगट होते असा विचार आपण करतो. त्याला आपल्यात पूर्वजन्म म्हणतात. पण तो विषय आपण एका पुढच्या प्रकरणात बघणार आहोत. परंतु तोवर मनी वसे ते स्वप्नी दिसे या न्यायाने जी माणसे मरतात त्यांच्या मनात त्या मरणाच्या काळात आयुष्यभर जे घडलेले असते ते गोळा होते असे ज्ञानेश्वर म्हणतात. जी माणसे त्यांचे आयुष्य शांतपणे शक्यतोवर अपेक्षा न ठेवता कर्म करत प्रलोभनांमध्ये न अडकत समाधाने अहंरहित आपले कर्तव्य करत शेवटी मरणाला सामोरे जातात, त्यांच्या अंतरंगात त्यावेळी प्रकाश असतो किंवा जणू अग्नी पेटलेला असतो आणि त्या प्रकाशाच्या सोबतीने ते आपले शरीर टाकतात असे वर्णन गीतेत आणि ज्ञानेश्वरीत आले आहे. याच्या उलट जी माणसे आयुष्यात अनेक तऱ्हेने अडकली होती किंवा आहेत, ती माणसे धुराने गुदमरून जावे, आत गडद अंधार असावा, शरीर चिखलाच्या गोळ्यासारखे व्हावे अशा स्थितीत मरतात असेही वर्णन आहे. या वर्णनाची शहानिशा करणे अवघडच. ही वर्णने गीतेच्या आणि ज्ञानेश्वरीच्या 8व्या अध्यायात आली आहेत. त्याच अध्यायात जो माणूस उत्तरायणात दिवसा सूर्यावर असताना शुक्ल पक्ष चालू असताना मरण पावतो त्याला मुक्ती मिळते अशी वर्णने आहेत. ही बुद्धीला पटण्याजोगी नाहीत, कारण मग दक्षिण गोलार्धात जेव्हा उत्तरायण नसते तिथल्या माणसांचे काय होते हा प्रश्न निर्माण होतो. भारतीय उपखंड विषुववृत्ताच्या उत्तरेला असल्यामुळे उत्तरायणाचे महत्व होते, परंतु तो नियम सर्वांना लागू होणे अवघड आहे. परंतु गीतेत आणि ज्ञानेश्वरीत आधी सुरुवातीच्या 3ऱ्या अध्यायात वेद काहीही म्हणत, परंतु आपल्याला पटते ते करावे असे म्हणून शब्द प्रामाण्याला विरोध केला असल्यामुळे ही विधाने आपण बाजूला ठेवू. शिवाय आणखीन एक गोष्ट अशी की ज्ञानेश्वरांनी ज्या काळात किंवा दिवशी समाधी घेतली असे म्हटले जाते तो दिवस वरच्या कोष्टकात बसत नाही. म्हणूनच ज्ञानेश्वरांनी सांगितलेल्या विषयावरच्या काही ओव्या मोठ्या मार्गदर्शक ठरतात. त्याबद्दल पुढच्या प्रकरणात.